नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी बंधनकारकच का? सुप्रीम कोर्ट आणि आरटीआयचा निर्णय आपण जर बघितला तर हा टीईटीचा निर्णय आता पूर्ण देशभरामध्ये शिक्षकांना लागू झालाय। नुकतंच जळगाव जिल्हा परिषदेचं एक परिपत्रक आपल्या हातात आलेलं आहे। आता हे परिपत्रक सोशल मीडियाला पण फिरत आहे। सो या संदर्भात फक्त हे परिपत्रक तुमच्या समोर मी दाखवतो आणि हा एक महत्त्वाचा, त्याला आपण आश्चर्यकारक सुद्धा म्हणू शकतो, असा निर्णय जिल्हा परिषद जळगावने घेतलेला आहे। त्यांनी काय केलंय, ग्रेडेड पदोन्नतीचे जे आदेश मुख्याध्यापक या पदावर दिले होते ते रद्द केलेले आहे आणि त्याला त्यांनी सांगितलेलं आहे की सरकारकडनं याबद्दल पुनर्विचार याचिका किंवा आम्हाला शिक्षण विभागाकडनं असे काही निर्देश नसल्यामुळे आम्ही कोर्टाचा निकाल आणि आरटीआयचे निकाल यानुसार हा निर्णय घेत आहोत। थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो, तिकडे जाऊया। पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की टीईटीची फॉर्म भरण्याची डेट वाढून 9 ऑक्टोबरपर्यंत आहे। अजूनही तुम्हाला संधी आहे शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पण। शिक्षकांसाठी इग्नाइट अकॅडमीकडनं मार्गदर्शक बॅच म्हणून आचार्य बॅच लॉन्च केलेली आहे आणि विद्यार्थ्यांसाठी द्रोणा 7.0 ची बॅच लगेच जॉईन करू शकता आणि फॉर्म पण भरला नसेल तर फॉर्म भरून टाका। बघा, राहिलेल्या या 1.5 महिन्यामध्ये टू द पॉइंट अभ्यास करायचा असेल तर ह्या बॅचचा फायदा नक्कीच होईल। बॅचमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाच्या नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल आहे। तुम्ही जर आमचे ओल्ड स्टुडंट असाल तर तुम्हाला म्हणजेच टीटी सीडी टेट केंद्र प्रमुख ह्या बॅचला तुम्ही जर असाल तर तुम्हाला 50% मध्ये डिस्काउंट पण अवेलेबल आहे। कुपन कोड ओल्ड स्टुडंट नावाचा तुम्ही वापरून इथे ॲडमिशन घेऊ शकता। सीटीटी आणि सीटी प्लस टीटीच्या पण बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे। तुम्हाला योग्य पडेल ती बॅच आपण घेऊ शकता। याचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ॲप डाउनलोड करा आणि लगेच बॅच परचेस करा। आता तुम्हाला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। बघा, हे परिपत्रक आपल्या हातात आलेलं आहे। 29/9/2025 म्हणजे सप्टेंबरचं एक एंडिंगचं परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक गेलंय कुणाच्या नावाने गेलंय? गट शिक्षणाधिकारी यांच्या नावाने। कुणी पाठवलंय तर मिनल करणवा IAS मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी पाठवलं आहे। काय थोडक्यात बघूया आपण। बघा, प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती रावेर, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा, जामनेर या पंचायत समितीच्या अंडर जे गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या अंडर जेवढ्या पंचायत समिती येतात त्या सगळ्यांसाठी पाठवलं हे परिपत्रक आहे। विषय आहे परिपत्रकाचा ग्रेडेड, बघा, ग्रेडेड मुख्याध्यापक या पदाचे पदोन्नतीचे आदेश रद्द करण्याबाबत। यासाठी त्यांनी 2 संदर्भ दिलेले आहे। संदर्भ 1 जो आहे तो बघा काय आहे, या कार्यालयाचे आदेश जावक क्रमांक शिक्षण आस्थापना शिक्षण विभाग प्राथमिक यांच्याकडनं गेलंय जिल्हा परिषद जळगाव दिनांक 25/9/2025 म्हणजे शिक्षण विभाग प्राथमिक यांच्याकडनं हे गेलं परिपत्रक। त्याचा एक संदर्भ दिलाय आणि दुसरं परिपत्रक आहे माननीय सर्वोच्च न्यायालय सिव्हिल अपील क्रमांक व इतरचा दिनांक 1 सप्टेंबर 2025 चा निकाल, जो निकाल सांगतो की शिक्षकांना टीईटी बंधनकारक आहे पदोन्नतीसाठी पण आणि पद टिकवण्यासाठी। मग हे 2 संदर्भ लक्षात घेऊन त्यांनी इथे सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या 1 सप्टेंबरला लागलेला निकाल पारित केलेला असून सदर निकालात टीईटी पास असल्याशिवाय सेवेत राहता येणार नाही हा पहिला मुद्दा। तसेच पदोन्नतीसाठी देखील टीईटी आवश्यक असल्याचे आदेश दिलेले आहे। मग या दोघांचा संदर्भ लक्षात घेऊन संदर्भ क्रमांक 2 जो आदेश आलाय तो शासनाकडून अद्याप कुठलेही निर्देश प्राप्त नाहीत। आता कोर्टाचा आदेश आलाय की 1 सप्टेंबर 2025 पासून 2 वर्षात तुम्हाला एक तर टीईटी पात्र व्हावं लागेल, नाहीतर तुम्हाला सेवेतून आम्ही काय रुजू व्हावं लागेल, सेवेतून तुम्हाला काय राजीनामा द्यावा लागेल किंवा तुम्हाला निवृत्ती घ्यावं लागणार आहे। आता पदोन्नतीसाठी सुद्धा तुम्हाला टीईटी कंपल्सरी लागणार आहे। सो या संदर्भात जो कोर्टाचा निकाल आलाय याच्यावरती सरकारकडनं काहीही असे आदेश आलेले नाहीये, शिक्षण विभागाकडनं काहीही आदेश आलेले नाहीये। सो कोर्टाचा निकाल हा गृहीत धरून त्यानुसार तुम्हाला पुढे प्रोसेस करणं गरजेचं आहे। सो त्या प्रोसेसनुसारच यांनी हे लेटर दिलेलं बघा। म्हणजे त्यांनी सांगितले, काय सांगितलंय, शासनाकडून अद्याप कुठलेही निर्देश प्राप्त नाहीत, तथापि सदर प्रकरणी काही तांत्रिक अडचणी उद्भवू नये यासाठी संदर्भ 1 नुसार एकूण 8 उपशिक्षकांना ग्रेडेड मुख्याध्यापक पदे दिलेली पदोन्नतीचे आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भ 2 मधील निकालानुसार रद्द करण्यात येत आहे। कोण दिलं हे? मिनल करणवाळ, भारतीय प्रशासकीय सेवा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी हे लेटर दिलेलं आहे।
सो याचा अर्थ डायरेक्टली असाच होतो, अजून तरी सरकारने याच्यावरती संबंधित शिक्षण विभागाला आणि शिक्षण विभागाने संबंधित झडपींना किंवा गट शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी यांना काही लेटर दिलेलं नाहीये. सो याचा अर्थ कोर्टाचा निकाल हा मान्य करून त्यानुसार तुम्हाला सध्या तरी प्रोसेस करावी लागणार आहे असंच या लेटरमधनं दिसतंय. सो याच्यावरती पुनर्याचिका पडलेल्या आहेत. कोणत्या पडल्या आहेत पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. पण सध्या तरी शिक्षकांना पदोन्नती जर केली असेल या दरम्यानच्या काळात किंवा 1 सप्टेंबर नंतर किंवा या दरम्यान, तर या संदर्भात यांनी आता हे आदेश रद्द केलेले आहेत. सो जसं मी तुम्हाला जळगावबद्दल बोलतोय तसं इतर जिल्ह्यांचं पण तुम्हाला समोर येणार आहे की हे आदेश सध्या तरी रद्द करण्यात येतील आणि शिक्षकांना सध्या तरी टीईटी पात्र असणाऱ्या उमेदवारांना किंवा शिक्षकांना मात्र कदाचित इथे पदोन्नती दिली जाऊ शकते. मग ते असू शकतं कमी एक्सपिरियन्स कमी अनुभव असेल, पण टीईटी जर पात्र असेल तर त्या काय म्हणजे आपण अर्हतेमध्ये बसत असतील तर अशा शिक्षकांना लवकरच पदोन्नती मिळू शकते असंच या लेटरच्या आधारे दिसतंय. आता याच्यावरती मी तुम्हाला जे भाष्य केलंय तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा हे लेटर बघू शकता. जे जळगाव जिल्हा परिषदेचं लेटर आहे यावर मला कमेंटमध्ये पण कळवा, तुम्हाला काय वाटतं ते पण कळवा. पण जाताना परत एकदा सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अजूनही टीईटीचा फॉर्म भरला नसेल तर ही संधी आहे तुम्हाला. ॲटलिस्ट फॉर्म भरा, तुम्ही सेल्फ स्टडी करा, तुमचा स्वतःचा अभ्यास करा, अभ्यासाच्या बेसवर ही एक्झाम द्या. पहिली संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. आणि जर तुम्हाला मार्गदर्शन लागलं तर इग्नाइट अकॅडमीचं विद्यार्थ्यांची ही बॅच आहे आणि शिक्षकांची बॅच आहे. सिटीच्या पण तुम्हाला सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे. बुक्स पण आपल्याकडे अवेलेबल, तुम्ही बुक्समधनं पण अभ्यास करू शकता. त्यासाठी ॲप डाउनलोड करून बुक्स परचेस करू शकता, ऑर्डर करू शकता किंवा बॅचेस घेऊ शकता. काही अडचण टेक्निकली आली तर ह्या नंबरला आपण कॉल नक्की करू शकता. सो ही एक काय म्हणूया आश्चर्यकारक निर्णय म्हणू शकता किंवा एक महत्त्वाचा नोटेड करण्यासारखा हा निर्णय आहे की पदोन्नतीला सध्या रद्द करण्यात येत आहे. शिक्षकांना सध्या टीईटी कंपल्सरी या लेटरच्या आधारावर दिसत आहे, पण पदोन्नती मात्र रोखली जाऊ शकते, रोखली जाणार आहे. आणि ज्यांनी टीईटी पात्र असतील, आरटी लागू झाल्यापासून जर कोणी झालं असेल, आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं 30% शिक्षकांनी ऑलरेडी टीईटी देऊन ते पात्र आहेत. सो त्यांना कदाचित पदोन्नतीची संधी इथे मिळू शकते. आपल्याला काय वाटतंय कमेंटमध्ये आपलं मत कळवा. आवडला व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण पुढची अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. तुर्तास थांबतो. धन्यवाद.